दिवेकर. पहिले षटक रामू घेऊन येते. स्ट्राईकसाठी सज्ज दिनेश जोशी संघाचे कर्णधार. दिनेश जोशी यांचा जर विचार केला तर या मैदानाची त्यांना ओळख आहे. त्यांचं बाळपण इथेच वडघर गावामध्ये गेलं असल्याकारणाने आधी याच मैदानावर त्यांनी सराव केलेला आहे. सामने खेळलेले आहेत रेग्युलर क्रिकेटमध्ये. त्यामुळे कदाचित फायदा होऊ शकते या खेळपट्टीचा त्यांना. पहिल्या सामन्यात आपण बघितलं तसा सूर त्यांना सापडलेला नव्हता. क्लास आहे या खेळाडूकडे, मात्र गॅप शोधावा लागेल तुम्हाला. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर तुम्हाला सर्कलला भेदावं लागेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत ना त्यांना फक्त शोधून हेरून आणि गॅप शोधावे लागतील, तेव्हा तुम्हाला चांगला रिझल्ट पाहायला मिळेल. जसा काही धनाजी यांनी शोधला होता रिझल्ट. खणखणीत 4 चौकार फेस केले होते पहिल्या षटकात धनाजी यांनी, आणि तेही लाजवाब. 2 स्वीप फटके आणि 2 कव्हर ड्राईव्ह. बंटा धनाजी या 2 फलंदाजांनी छाप सोडलेली आहे. योगेश यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केलेली आहे आतापर्यंत. सकाळपासून जर बघितलं सामन्यांचा विचार केला तर. रामू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. मराठी शाळेच्या एन करणं आता मध्ये शॉट फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, चुकी झालेली आहे तिथे. झेल मात्र होऊ शकला नाही. धावचीची ही संधी नाही. थोडं नाराज आहे यष्टी रक्षक त्या क्षेत्ररक्षकावर. अंदाज चुकला. त्यानंतर चेंडू सहजासहजी हातामध्ये बसलेला नाही आणि एक जीवनदान मिळतोय सलामीर योगेश याला. योगेश आणि दिनेश सलामीची जोडी. धावसंख्या 3. रामू राईट ओव्हर द विकेट. आता वेगवान चेंडू मात्र इथे फलंदाजाला कुठल्याही प्रकारे त्या चेंडूचा अंदाज बांधता आला नाही. यॉर्कर पडीचा चेंडू क्षणचित्रामध्ये आपण बघू शकता. अतिशय वाईड यॉर्कर. सर्वात धोकादायक चेंडू म्हणतात यॉर्करचा, त्या प्रकारचा हा चेंडू इथे पाहायला मिळाला. जर आपण बघितलं SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून एक साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतं आहे प्रोप्रायटर किरण थले यांच्या माध्यमातून. आता मात्र शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न केला आहे. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू पडेल. 2 क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत संधी असेल दुसरी धाव पूर्ण करण्याची. तिसरी धाव ही पूर्ण करण्याचा प्रयत्न मात्र नाही पूर्ण करू शकत. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज धावचीच्या स्वरूपात माघारी योगेश. बघू शकताय तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, त्याला शॉट ऑफ पूल करण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ साईडचा चेंडू लेग साईडला टोलवण्याचा प्रयत्न जो केला तो मात्र एक अपयशी ठरला होता. झेल होऊ शकला जरी नाही तरी तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात योगेश अगदी स्वस्तात बाद झाले. पूर्णपणे तिथे संधी होती गोलंदाजाला यष्ट्या उद्ध्वस्त करण्याची. फ्रेममध्ये सुद्धा नव्हता. तर अशा रीतीने धावसंख्या 5. संभाजी येतो योगेशच्या प्रयत्नानंतर. रामू पुन्हा एकदा ड्राईव्ह केले. स्ट्रेट ड्राईव्ह. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तिथे क्षेत्र. दुसऱ्या धावेतात आल्या पावळी माघारी परतावं लागेल फलंदाज संभाजी याला. एकही चेंडू न खेळता गोल्डन डक. आल्या चेंडू न खेळताच माघारी परततोय धावचीच्या स्वरूपात संभाजी. धावसंख्या आहे 6. साफसूत्र टेलिकास्ट SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. ऑपरेटर यश म्हात्रे अतिशय चांगल्या रीतीने ते ऑपरेट करताना आपण बघतोय TV स्क्रीनवर संघाचं नाव, गोलंदाजाचं नाव, फलंदाजांची नावं, स्कोर, विकेट
त्यानंतर या स्पर्धेची ओळख माननीय श्री सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 असा उल्लेख. त्यानंतर SK एंटरटेनमेंटचा लोगो, साफसुथरं टेलिकास्ट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. षटक संपल्याचा इशारा. तर इथे पहिलं षटक समाप्त. रामोयाचं धावसंख्या फक्त आणि फक्त 6 म्हणावी लागेल. पॉवर प्लेचे षटक इथे शैलेश याचा एक वेगवान चेंडू, हिट विकेट फलंदाज बाद झालेला आहे. पण आम्हाला सांगतायत, खून करतायत की फलंदाज बाद आहे हिट विकेटच्या स्वरूपात. या दिवसातील दुसरा हा फलंदाज आहे जो हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालेला आहे. सध्या आक्रमक क्रिकेट खेळण्याच्या नादात हिट विकेटचं प्रमाण वाढलेलं आहे. पवन येतोय. एक रेग्युलर क्रिकेटमध्ये उत्कृष्ट सलामीवीर म्हणून अनेक वर्ष त्यांनी आपला परफॉर्मन्स दिला. इथे बघूया 3 डाऊनच्या पोझिशनमध्ये त्यांना संधी आलेली आहे. 40 प्लेस क्रिकेटमध्ये डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच आमच्याकडे वळत आहेत आणि इशारा करत आहेत अवांतर धावायचा. धावसंख्येला आकार येतोय 9 धावा. दिनेश एका बाजूला सलामीसाठी येऊन तक धरून बसलेला आहे. आता माझा ड्राईव्ह केलेला चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव पूर्ण. दुसरी धावाचा प्रयत्न, फेकी मात्र एसटी रक्षकाकडे केले. चांगलं बॅकअप दिला जातोय. क्षेत्ररक्षणाचा जर आपण विचार केला तर उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. जयदुर्गा टेमगरपाडा या संघाच्या दृष्टीने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलेला स्वतः गोलंदाज कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडतोय. दुहेरी भूमिका, धावचीची संधी आणि फलंदाज दिनेश सलामीवीर हसत बाद झालेला बघा. बाद झाला मात्र ते त्यांच्या चेहऱ्यावर हास्य लपवू शकले नाहीत. याला म्हणतात एक खेळाडूवृत्तीच्या अनुषंगाने क्रिकेट खेळणं, खेळीमेळीच्या वातावरणात. दुःखही हसत त्यांनी पचवलेलं आहे. बाद होण्याचं दुःख मात्र कुठेही दिसू दिले नाही.
कारण त्याचा अर्थ असा आहे की येणारा फलंदाज एक आक्रमक फलंदाज आहे. स्वतः कर्णधाराने ही रणनीती खेळलेला आहे की आपल्या मुख्य जो फलंदाज आहे त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळता यावे म्हणून स्वतःचं बलिदान दिलेले आहे. गोलंदाजी मार्गावर शैलेश, धावसंख्या आहे 12. पवन आणि नाष्टकर यांना प्रमोद. नवीन फलंदाज येतोय. शैलेश संगनायक लेफ्टम राऊंड द विकेट. इथे मात्र आता पवन याच्या बॅटमधून एक क्लास येतोय षटकार. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेबाहेर आकाशाला गवस निघालणारा हा षटकार तुम्ही पाहू शकता. बघू शकताय तुम्ही. आउटस्विंग पद्धतीचा चेंडू शपल क्रॉस झाला, हुक केला आणि चेंडू दूर कुठेतरी जाऊन पडलेला आहे. मी आधीच म्हटलं आहे की पवन हा अतिशय धोकादायक ठरू शकणारा फलंदाज आहे. रेग्युलर क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून या फलंदाजाने अनेक सामने खेळलेला आहे आणि इथे 40+ क्रिकेटमध्ये भलेही 3 डाऊनच्या पोझिशनवर आला असेल तरी मात्र त्याचा क्लास त्याने दाखवून दिलेला आहे. पवन याच्या बॅटमधून हा हुक पद्धतीचा फटका. आता मात्र अतिशय अप्रतिम असा चेंडू, फुल लेंथचा चेंडू, ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू. पवन याला फक्त बचाव करण्यापलीकडे काही मार्ग नव्हता. इथे काय घडलंय आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात पवन माघारी. चुकीचा कॉल, मिसअंडरस्टँडिंग. दोन फलंदाजांमध्ये कुठेतरी कॉलिंग चुकीची ठरली, त्याचा फटका बसला इन फॉर्म बॅट्समन पवन याला. बघू शकताय तुम्ही क्रीजमध्ये पोचायच्या आधी एष्ट्या उद्ध्वस्त केल्या होत्या यष्टीरक्षकाने. त्या क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. पवन सारख्या चपल रनिंग बिटवीन द विकेट असणाऱ्या खेळाडूला पॉपिंग क्रीजमध्ये पोचण्याआधीच बाद केलं. चांगली रणनीती म्हणावी लागेल जयदुर्गा टेमघरपाडा या संघाची. पवनचा विकेट घेणं त्यांना गरजेचं होतं. एक षटकार लागला होता, फॉर्ममध्ये येऊ पाहत होता पवन आणि तिथे मात्र एक धोकादायक धाव घेण्याच्या प्रयत्नात पवन याला आपली विकेट स्वस्तामध्ये फेकावी लागली. 10 धावांची एक छोटीशी खेळी करून, उपयुक्त खेळी करून पवन माघारी परतला. गुणेश येतोय, नवीन फलंदाज गुणेश. आणि स्ट्राईकसाठी प्रमोद, कारण षटक संपलेलं आहे दुसरं. डावखोरा गुणेश यांनी सुद्धा याआधी षटकार पेश केलेला आहे पहिल्या इनिंगमध्ये. पहिल्या सामन्यात गोलंदाजी मार्गावर जग्गू. प्रमोद टू जग्गू, मराठी शाळेच्या एंड करणं, राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका आणि हा जातोय चेंडू मिड विकेट सीमा रेषे बाहेर. षटकार. एक तरफ कुवा, दुसरी तरफ खाई, दोन्ही बाजूने संकट डोक्यावर आहे. भले पवन गेला तरी काय झालं, इथे सुटकेचा निश्वास नाही आहे. गुणेशकडेही तीच गुणवत्ता, प्रमोदकडेही तीच गुणवत्ता. बघू शकताय तुम्ही. हाफ पिच चेंडू होता, शॉर्ट ऑफ पूल केलेला आहे. टायमिंग लाजवाब, नजाकत, ताकद सर्व तिथे मिलाप पाहायला मिळाला आणि जणू पडण्याआधी त्या चेंडूवर मोहर लिहिली होती की हा षटकार. वेलकम राजनजी पाटील, आपलं स्वागत आहे. 40+चे उत्कृष्ट सलामीवीर तसेच या क्रीडानगरीचे मालक श्री काशीनाथ गोपीनाथ पाटील, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर धावसंख्या झालेली आहे ती 25.
धावफलकावर आपण पाहू शकतायत. 25-5 बाद. प्रमोद 6 धावांवर खेळतोय. गुणेशला खाते उघड करायचे आहे. जग्गू गोलंदाजी मार्गावर आहे. एक चेंडू टाकून झालेला आहे आणि पहिल्याच चेंडूवर षटकार आलेला आहे. सापसूत्र टेलिकास्ट SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. मान्य श्री सुरेश बाळ्या मामा म्हात्रे चषक 2024 जय सोनाई वडोनगर क्रिकेट संघ आयोजित ही भव्य अशी स्पर्धा. स्पर्धेचं आपण भव्य असं स्वरूप पाहू शकतायत. प्रेक्षक कक्ष, खेळाडू कक्ष, त्यानंतर पाहुणे मंडळीसाठी भव्य असा शामियाना, सुंदर असं आयोजन, अतिशय अपार अशी मेहनत घेतली जय सोनाई वडोनगर रेग्युलर क्रिकेट संघाने. पाहुणे मंडळींचे कटआउट्स पाहायला मिळत आहेत. गणेश आणि दिनेश बंधूंकडून अतिउत्तम दर्जाची मंडप व्यवस्था सजवलेली आहे. इथे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा चांगला प्रयत्न त्यांच्याकडून. आता डाव्याच्या बाहेर चेंडू स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथं पंचांकडून इशारा आलेला आहे. अपीलमध्ये आत्मविश्वास होता, उत्साह होता आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज गुणेश याला माघारी परतावं लागेल. दोन्ही पंचांनी एकमेकांची सल्ला समत करून बाद ठरवले आहे. गुणेश आपण या निर्णयाचा स्वीकार करायचा आहे. एक तेज तर्रार चेंडू होता. परीक्षा घेणार चेंडू हलकासा बॅटला स्पर्श करून गेलेला आहे एसटी रक्षकाकडे. दोन्ही पंचांनी सल्ला समत केला. भलेही थोडा उशीर घेतला, वेळ घेतला निर्णय द्यायला, मात्र अचूक निर्णय आणि गुणेश डावखुरा फलंदाज माघारी परततोय. जग्गू याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट आल्यानंतर षटकार लागल्यानंतर लगेच कमबॅक करतोय. एक एकेरी धाव आणि एक विकेट. नवीन फलंदाज येतोय बिल्ला. साथ देईल प्रमोद. जग्गू आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 7 धावा खर्ची घातलेले आहेत. एक सिंगल, एक षटकार. बघूया प्रमोद आणि बिल्ला कशा रीतीने धावसंख्येला आकार देत आहेत. धावसंख्या 25. फुल्लेंचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू खोदून काढलेला आहे. हेलिकॉप्टरचा इथे थोडासा भास झाला या फटक्यामध्ये जर आपण बघितलं तर. बचावही पाहायला मिळाला आणि 2 धावाही पाहायला मिळाल्या. 28. 5 बाद, 6 बाद, 28. प्रत्येक येणारा फलंदाज आक्रमण करायचा विचारात मैदानामध्ये प्रवेश करत आहे आणि आक्रमणावरच भर दिलं जात आहे. म्हणून आतापर्यंत 6 फलंदाज त्यांचे तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. कुठल्याही फलंदाजाने खेळपट्टीवर तग धरण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. सलामीवीर दिनेशचा विचार केला तर बराचसा वेळ खेळपट्टीवर होते, मात्र फक्त 3 चेंडू खेळायला त्यांना संधी मिळाली. दिनेश बाद झाला, योगेश बाद झाला. दिनेश यांनी 2 धावांचं योगदान दिलं, योगेश यांनी 4 धावांचं योगदान दिलं. संभाजी एकही चेंडू न खेळता बाद झाला. मंगेश 0 या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर पवन यांनी एक षटकार पेश केला होता. 2 दुहेरी धावांनी 10 धावांचं योगदान दिलं. प्रमोद खेळपट्टीवर आहे 1 षटकारानिशी. त्यानंतर गुणेश स्वस्तात बाद झाला. अपेक्षा होती गुणेशकडून, मात्र कॉड बिहाइंडच्या स्वरूपात एक अचूक निर्णयावर त्यांचा बळी गेला. त्यानंतर बिल्ला आणि प्रमोद किल्ला लढवत आहेत. बिल्ला याला लढवायचा आहे किल्ला आणि साथ द्यायची प्रमोद याला. धावसंख्या 10च्या सरासरीने 3 षटकांचा खेळ चालू आहे. 30 पर्यंत पोहोचलेली आहे. तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना
बादशाह इलेव्हन पिंपळघर आणि जयदुर्गा टेमघरपाडा पहिल्या सामन्यातील विजेते हे दोन्ही संघ दुसऱ्या फेरीत खेळत आहेत. जयदुर्गा टेमघरपाडा या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं शैलेश याने. तर दिनेश जोशी यांच्या संघाला सांगितलं की तुम्ही फलंदाजी करा. बादशाह इलेव्हन पिंपळघर फलंदाजी करताना त्यांची अवस्था जर आता आपण बघितली तर थोडीशी नाजूक आहे, कारण आत्तापर्यंत 6 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. मात्र जो प्रमोद आहे हा प्रमोद शेवटच्या षटकामध्ये ठरू शकतो धोकादायक, कारण प्रमोदकडे ती क्षमता आहे. मात्र स्ट्राईकसाठी सज्ज असेल बिल्ला जास्त चेंडू खेळतोय की प्रमोद जास्त चेंडू खेळतोय, कुणाकडे जास्त चेंडू खेळण्याची जबाबदारी येते या षटकात. लो फुलटा चेंडू गतीमध्ये परिवर्तन आणि हा एक नशिबाचा षटकार. बॅटच्या मधोमध चेंडू आला नाही, टोला लागला आणि मात्र चेंडू बघा किती दूर जाऊन पोचलेला आहे. बघू शकताय तुम्ही बॅटच्या टोला लागून चेंडूने मात्र खूप अंतर घेतलं आणि कुठल्याच क्षेत्ररक्षकाला तिथे संधी नाही. लांब लचक कुठेतरी दूर जाऊन पडलेला आहे. इथे ताकदीचा आपल्याला उपयोग पाहायला मिळाला आणि नशिबाची साथ. या षटकाराने धावसंख्या झालेली आहे ती 36. असे फटके जेव्हा कधी कधी धोकादायकी फलंदाजाला ठरू शकतात, कारण बॅटच्या टोळा लागल्यानंतर चेंडू हवेत बराच वेळ राहिल्यानंतर क्षेत्ररक्षकाला मात्र झेल घेण्याची संधी निर्माण होऊ शकते. इथे मात्र तसं घडलं नाही. हवेची साथ लाभली आणि चेंडू तो हवेसोबत मात्र सैर करत सीमारेषेबाहेर घेऊन पोचलेला आहे. इथे या षटकाराने मात्र थोडीशी आशा पल्लवित केलेली आहे, कारण तुम्ही 40च्या पुढे जर गेलात 45पर्यंत धावा जर तुम्ही जमवतायत तर एक टक्कर पाहायला मिळू शकते. अन्यथा दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा 36 धावा झाले आहेत 36. अजूनही चेंडू शेष आहेत ते 6. शेवटचे षटक शेष. जेमतेम 50पर्यंत तुम्हाला जाणं गरजेचं आहे. जर एक सुरक्षित धावसंख्या उभारायची असेल तर 50च्या आसपास जाणं गरजेचं आहे. निकेतन येतोय नवीन गोलंदाज. वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं अंतिम षटक घेऊन स्लॉग ओव्हर डेट ओव्हरमध्ये निकेतन बघूया कशा रीतीने सामोरा जातोय प्रमोद आणि बिल्ला याला. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू आमंत्रण दिलं होतं फटकेबाजीसाठी. शॉर्ट ऑफ पूल. स्वतः कर्णधार तिथे आहे शैलेश. दुहेरी धाव 38. मोठा फटका बघूया. हवेत आहे चेंडू. क्षेत्ररक्षक खाली पोचलेला आहे. अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, उत्तम दर्जाचा झेल. क्या बात आहे. बघू शकता क्षणचित्रामध्ये शॉर्ट पिच चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिला आणि त्या क्षेत्ररक्षकाने काय अप्रतिम असा झेल पकडलेला आहे. योगेश याने आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये खरंच अप्रतिम अशी कामगिरी केलेली आहे. अशक्यप्राय वाटणारा झेल अगदी सहज पकडलेला आहे. 7वा फलंदाज बाद होतोय आणि संदीप येतोय.
धावसंख्या धावफलकावर समाधानकारकही आहे आणि आपले फलंदाजही जास्त गमावलेले आहेत. म्हणजे येणारा प्रत्येक फलंदाज फटकेबाजीच्या मोहात आहे. स्ट्राईकसाठी मात्र बिल्ला प्रयत्न करत आहे, बिल्ला तडफडत आहे स्ट्राईकसाठी, मात्र नाष्टकरला राहूनच खेळ बघायला लागणारे क्षणभर तरी. अनिकेत, हो पुन्हा एकदा हे जे फलंदाज असतात ना, हे टेलेंडर असतात, हे शेवटचे फलंदाज असतात, हे गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असतात. यांच्यावर आपण बघतोय की अनेक गोलंदाजांना या क्रमांकाच्या 8व्या 9व्या क्रमांकाच्या फलंदाजावर चांगली गोलंदाजी करण्याची संधी असते. तोच आपल्याला पाहायला मिळतो आहे निकेतनकडून. इथं मात्र आडव्या बॅटने खेळून काढलेला आहे. दुसऱ्या जायचा प्रयत्न नसेल, स्ट्राईक ठेवतो आहे स्वतःकडे. शेवट गोड करायचं आहे. अंतिम चेंडू आहेत ते मात्र एकच आहे अंतिम चेंडू, आणि तो मात्र त्यांना सीमारेषेबाहेर कदाचित पाठवायचा असेल म्हणून स्वतःकडे स्ट्राईक ठेवलेले. वेलकम विनोद म्हात्रे, आपलं स्वागत आहे. तुमची कधीपासून इथे उणीव भासत होती? हो हो, फलंदाज बदलला तरी मात्र गोलंदाज बदलणार नाही आहे. गोलंदाजाची शैली बदलणार नाही. निर्धाव चेंडूंची इथे मात्र वारंवार हाताळणी केली जाते गोलंदाजाकडून, निकेतनकडून. या षटकामध्ये 3-4 चेंडू निर्धाव, त्याच्यामध्ये 1 विकेट आणि एकंदरीत फक्त 3 धावांचं एक बहुमूल्य षटक हाताळलेलं आहे निकेतन यांनी. धावसंख्या 39 आणि 10च्या सरासरीने तुम्हाला 40 धावांपर्यंत पोचायचं आहे. शेवटच्या षटकामध्ये खरंच बादशाह 11 पिंपळकर संघ कुठेतरी मागे पडला आणि कदाचित हे षटक तुम्हाला टोचणार आहे, बोचणार आहे, खुपणार आहे, कारण प्रतिस्पर्धी संघाची फलंदाजी तितकी मजबूत आहे. यानंतर होणारा सामना जरीमरी आलिमगर संघ, प्रतिस्पर्धी संघ असेल गावदेवी पूर्णा. नाणेफेक करून घ्यायचे. आलिमगड संघाचे कर्णधार इथे नाणेफेकीसाठी येत आहेत. त्यानंतर पूर्णा संघ आपलाही कर्णधार इथे पाठवायचा आहे जेणेकरून सामना वेळेवर चालू होईल. तर 40 धावांचं आव्हान आहे, 10ची सरासरी. शेवटचे षटक नक्कीच थोडंसं निर्णायक ठरू शकते. निकेतन यांचं गरज असताना एक चांगलं षटक हाताळलं. बिल्ला प्रमोदसारखे फलंदाज समोर असताना मात्र कुठेच त्यांनी डगमगू न देता एक चांगलं षटक हाताळलं आणि सावरलं संघाला, सावरलं या इनिंगला. मात्र 40 धावा आहेत तरी कुठेही आपल्या धावा आव्हान छोटं नाही असं समजून फलंदाजी करावी लागेल जयदुर्गा टेमगरपाडा संघाला. मात्र ही फलंदाजी करताना त्यांना नक्कीच थोडासा संघर्ष करायला भाग पाडावा लागेल बादशाह 11 पिंपळकर संघाला. तरच या सामन्यामध्ये चुरस राहील, तरच या सामन्यात तुम्हाला शेवटच्या षटकापर्यंत सामन्याला ओढून नेता येईल. तर कशा रीतीने बघूया होतं आहे. आव्हानाचा पाठलाग हे आपल्यासमोर घेऊन येत आहेत आमचे सहकारी समालोचक, ज्यांनी सकाळपासून आम्हाला अतिशय उत्तम रीतीने साथ दिलेली आहे, उमेशजी पाटील. धन्यवाद चिकणे सर. तर नाणेफेक होत आहे गावदेवी पूर्णा आणि जरीमरी आलिमगर या 2 संघादरम्यान. तर आमच्या ओढणकर गावचे विस्फोटक फलंदाज, षटकारांसाठी माहेर असलेले एक आक्रमक फलंदाज यशवंत मोहन पाटील यांच्या शुभ हस्ते तिथे नाणेफेक केली जाते. सोबत असतील विनोद म्हात्रे. RK बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये नाणेफेक केली जाते. जरीमरी आलिमगर हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम निर्णय असेल क्षेत्ररक्षण करण्याचा, गोलंदाजी करण्याचा. तर सन्माननीय अतिथी विस्फोटक फलंदाज यशवंत मोहन पाटील, आपण आसनस्थ व्हायचं आहे. विनोद म्हात्रे आपणही आसनस्थ व्हायचं आहे. ओल टू उमेश पाटील सर. धन्यवाद योगेश सर. तर सामना सुरू होत आहे. 40 धावांचं आव्हान आहे 4 षटकामध्ये सामना जिंकण्यासाठी जयदुर्गा टेमगरपाडा या संघाला. निर्धारित 4 षटकामध्ये बादशाह 11 संघाने 39 धावा काढलेल्या आहेत आणि 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे जयदुर्गा टेमगरपाडा या संघासमोर. खरे तर
3 षटकामध्ये 36 धावा झाल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज निकेतन याने. तर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. शैलेश आणि संदीप. 4 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान आहे आणि गोलंदाजीसाठी बादशाह 11 पिंपलकर संघाकडून सलामीचा गोलंदाज जिनेश जोशी स्वतः कर्णधार आलेले आहेत. 4 षटकामध्ये 40 धावा करायच्या आहेत, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये जेमतेम 10 धावा तरी तुम्हाला कराव्या लागतील. 10च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. तर सामना सुरू होत आहे. सलामीला आलेला फलंदाज डावखुरा फलंदाज शैलेश आणि नॉन स्ट्राईकला संदीप आणि गोलंदाजीसाठी आले तर दिनेश जोशी. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये 40 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटक पॉवर प्लेच असणार आहे, त्यामुळे फक्त 2च क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या बाहेर असतील. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. फुलटच चेंडू उडवलाय आणि चेंडू खाली येतोय. स्वतः गोलंदाजाने प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु तिथपर्यंत पोचू शकले नाही. बॅटची कडा घेतली होती, चेंडू हवेत होता, बरेच वेळ हवेत होता. खरे तर यष्टीरक्षकाला सुद्धा ही संधी होती झेल घेण्याची, परंतु गोलंदाज धावून आले होते झेलसाठी, परंतु झेलपर्यंत पोचू शकले नाही आणि पहिल्याच चेंडूवर 1 धाव टेमघर पाडा या संघाला. पुन्हा एकदा दिनेश तय्यार गोलंदाजी करण्यासाठी. आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट आलेले आहेत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. सुंदर असा चेंडू जातोय. लॉंगॉनच्या दिशेने मारला होता. क्षेत्ररक्षक पवन तिकडे होते. एकच धाव, चांगले क्षेत्ररक्षण होते. 1 धाव आणि संघाची धावसंख्या होती ती 2. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि पहिल्या षटक पॉवर प्लेचा आहे, त्यामुळे इन्फिल्डच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न जरूर दोन्ही फलंदाज करतील. पुन्हा एकदा दिनेश तय्यार राईट आर्म राऊंड विकेट डावकुऱ्या फलंदाजासाठी. सुंदर असा चेंडू व्हाईट यॉर्करच्या हाकतालने इथे केलेली आहे. दिनेश यांनी फुटवर्क चेक केलं होतं फलंदाजाचं आणि त्या प्रकारे चेंडूच्या हातालने केली होती. निर्धाव जाणारा हा चेंडू. धावा आहेत त्या फक्त 2. पुन्हा एकदा दिनेश तय्यार राईट आर्म राऊंड विकेट. उंचावर मारला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहे गुणेश आणि इथे मात्र काही चूक नाही आणि फलंदाज बाद होतो शैलेश. पहिला हादरा बसतोय जयदुर्गा टेमघर पाडा या संघाला. चांगली गोलंदाजी दिनेश यांच्याकडून. फक्त 2 धावा खर्च केलेल्या, 4 चेंडू टाकून झालेत. 1 फलंदाज बाद करण्यात त्यांना यश आलेलं आहे. तर फलंदाजीसाठी विस्फोटक फलंदाज मनोज गुलवी यांचं खेळपट्टीवर आगमन झालेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये सलामीला आले होते, पण या सामन्यामध्ये ते सलामीला आलेले नाहीत. 1 डाऊन आलेले आहेत.
खेळाडू जर पहिल्या ओव्हरसाठी उपलब्ध असेल तरच त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळेल असं कमिटी करून जाहीर करण्यात आलेले आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जर उपलब्ध असतील जे खेळाडू त्यांनाच बॅटिंग करण्याची संधी मिळेल किंवा बॉलिंग करण्याची संधी मिळेल. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेले आहेत. रामू तर नवीन फलंदाज खेळपट्टीवर आहे रामू. धावसंख्या ते 2, फलंदाज बाद झाला 1. चांगले इकॉनॉमिकल षटक हाताळताना येते दिनेश जोशी. चांगली गोलंदाजी होत आहे त्यांच्यामार्फत. 40 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे टेमगरपाडा संघासमोर. सुंदर चेंडू पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षक चांगली कामगिरी करताना इथे फलंदाज बाद होतोय. यष्टीचितच्या रूपाने क्रमांक 2चा फलंदाज इथे बाद होताना जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा. चांगली टिच्चून अशी गोलंदाजी दिनेश जोशी यांची. यष्टीरक्षक संभाजी यांची अतिशय चांगली अशी कामगिरी यष्ट्यांच्या मागे. नवीन फलंदाज मैदानामध्ये पहिल्या षटकामध्ये जर तर नव्याने आलेले फलंदाज मनोज गुलवी. चांगली गोलंदाजी झालेली आहे दिनेश जोशी यांच्या मार्फत. 2 धावा खर्च केलेल्या आहेत. एक चेंडू बाकी आहे का पहिल्या ओव्हरचा? झाले. चांगला चेंडू हाताळला होता पवन याने. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू पवन याचा. पवन पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर असा चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जातो या थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक तिकडे होते. एकच धाव दरम्यान 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती 3. स्ट्राईक लागले मनोज गुलवी यांच्याकडून. खूप मोठ्या अपेक्षा असतील संघाला. 40 धावा बनवायच्या आहेत. हा कुठ्टाप्याचा चेंडू होता. कट केलेला आहे. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक इथे चुकी करतोय आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर. चौकार.
या चौकाराने धावसंख्या होती ती 7. 2 बाद 7. पुढचा चेंडू पवण्याचा. समोर आहे फलंदाज मनोज गुलवी. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे. लेट कट केली होती आणि थर्डमॅनच्या खेळाडूला चकवून तो चौकार आला होता मनोज गुलवीसाठी. सुंदर असा चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू पवण्याचा. चौकार खाल्ल्यानंतर चांगलं कमबॅक म्हणायला लागेल पवन याच्याकडून. पुन्हा एकदा पवन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मनोज गुलवीसाठी. मनोज गुलवी एक आक्रमक असा फलंदाज, विध्वंसक असा फलंदाज जयदुर्गा टेमघरपाडा संघाचा. सुंदर असा फटका. चेंडू जाते लॉंगॉफच्या दिशेने. झेल बाद. अतिशय उत्कृष्ट असा झेल. स्वतः दिनेश जोशी तिकडे कर्णधार हजर होते आणि कुठलीही चूक केली नाही. या झेलचं महत्त्व त्यांना माहीत होतं आणि तो झेल त्यांनी धावत येऊन तो झेल घेतलेला आहे आणि मनोज गुलवी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. 7 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद होताना जयदुर्गा टेमघरपाडा संघाचा 40 धावांचा पाठलाग करत आहेत जयदुर्गा संघ. जयदुर्गा टेमघरपाडा हा संघ. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. जग्गू. पवन. आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे पवन यांनी. 5 धावा खर्च केलेल्या आहेत. सुंदर सुंदर पुन्हा एकदा बॅटची कडा. आता मात्र थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सावध होता आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता. एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ती 8 आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये फक्त 8 धावा आलेल्या आहेत. 3 फलंदाज बाद झालेले आहेत. उर्वरित 12 चेंडूमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. 8 3 बाद 8 धावा झालेल्या आहेत जयदुर्गा टेमघरपाडा संघाच्या. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी जयदुर्गा टेमघरपाडा संघाला. अजून बंटा याचं येणं बाकी आहे, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 4 षटकार खेचले होते. क्रमांक 3चं षटक घेऊन पिंपळगड संघातर्फे नवीन गोलंदाज. सुंदर असा चेंडू. ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र इथे 3री धाव घेण्याचा कुठलाही मानस नव्हता जग्गू याचा. 2 धावा. 10 धावा झालेल्या आहेत. गोलंदाज प्रमोद गोलंदाजी करीत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे जग्गू. चांगला चेंडू. निर्धाव असा चेंडू. वेगवान चेंडू प्रमोद याचा. चांगली गोलंदाजी प्रमोद याच्याकडून. उर्वरित 10 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. आकाशाला गवसणी घालणारे फटके इथे मारायला लागतील. आणि पंचांचा इशारा काय? डेड बॉल. डेड बॉल आहे. परंतु फलंदाज त्या चेंडूला चोपण्यासाठी दूरवर गेले होते. लोलत लोलत येणाऱ्या चेंडूला जोडण्यासाठी फलंदाज नुसता आतुर झाला होता, परंतु पंचांनी तो डेड बॉल घोषित केला. प्रमोद पुन्हा एकदा तयार गोलंदाजी करण्यासाठी. राईट हँड ओव्हर द विकेट. समोर आहे फलंदाज जग्गू. स्लो चेंडू. फुलटच चेंडू आणि ते झेलबाद.
चांगला झेल इथे गुणेश यांच्याकडून घेतला जात आहे. स्लोवर चेंडू होता फुलटॉसचा, कुठेही मारता आला असता, परंतु क्षेत्र निवडलं पॉईंटचं आणि पॉईंटला हजर असलेले गुणेश यांनी जो झेल घेतलेला आहे आणि फलंदाज जग्गू याची खेळी इथे संपुष्टात आलेली आहे. चौथा गडी बाद होतोय जयदुर्गा टेमगरपाडा संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल. निकेतन आलेले आहेत नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी प्रमोद याची. स्लोवर चेंडू हाताळला होता, परंतु खराब चेंडू होता आणि खराब चेंडूवर त्यांना विकेट मिळालेली आहे. निकेतन आलेले आहेत. उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची काढा घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे फलंदाज बाद. निकेतन बाद झालेले आहेत, धाव बाद. ज्याला बाद व्हायचं होतं ते बाद नाही झाले, पण निकेतन मात्र बाद झालेले आहेत. पाचवा फलंदाज बाद झालेला आहे. अकरा धावा झालेल्या आहेत. 5 फलंदाज बाद झालेले आहेत. आता आलेल्या खेळपट्टीवर बंटा, मागच्या सामन्याचा सामनावीर, ज्यांनी 30 धावा काढल्या होत्या वैयक्तिक. प्रमोद चांगली गोलंदाजी करत आहे. 3 नंबरचे षटक जशा प्रकारे टाकायला पाहिजे होते तशाच प्रकारे प्रमोद यांनी टाकलेलं आहे. बंटा स्ट्राईकला असलेला फलंदाज संदीप. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. गुडलेन स्पॉटवरून उचली घेणारा हा चेंडू सरळ यष्टीरक्षक पाहुण्याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या येथे 11. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू खेळून काढलेला आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तयार होते, फक्त एकच धाव, एक पण नाही धाव घेतलेली नाही आहे. आणि अशा प्रकारे एक चांगले 11 धावा झालेल्या आहेत. चांगल्या षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत, एक फलंदाज बाद केलेला आहे. तर उर्वरित 6 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 29. 6 चेंडू आणि 29 धावा, म्हणजे तुम्हाला 5 षटकार इथे मारायला लागतील. 6 बॉल 29 धावा. पाहूया बंटा, मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 4 षटकार तर मारले होते, परंतु लागोपाठ नव्हते मारले, पण इथे लागोपाठ मारावे लागतील 5 षटकार. बघूया ही करामत करून दाखवतो का बंटा. आणि गोलंदाज आहे तो योगेश लांब लचक रनअप इथे. राईट आर्म राऊंड विकेट बंटासाठी. 29 धावा रोखायच्या आहेत, तर बंटाला 29 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. तर 5 चेंडू आणि 29 धावा, लागोपाठ 5 षटकार लागतील का बंटाच्या बॅटमधून. 5 चेंडू आणि 5 षटकार. इतिहास घडवेल का बंटा, पाहायचे आहे या मैदानावर. बाळ्यामामा चषक 2024. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही. आता 4 चेंडू आणि 29 धावा. सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिलेली आहे. जरी तुम्ही 4 चेंडू 4 षटकार जरी मारले तरी सामना जिंकणार नाही आहे. 4 चेंडू आणि 29 धावा. सुंदर चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. 3 चेंडू आणि 29 धावा. तर सामना पूर्णपणे इथे बादशाह 11 पिंपळगर संघाच्या बाजूने झुकलेला आहे. 3 चेंडू आणि 29 धावा. तर मात्र ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. चांगले क्षेत्ररक्षण होते, फक्त एकच धाव. 2 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत आणि धावबाद झालेले आहे तिथे.
फलंदाज धावबाद झालेले आहेत. दोन चेंडू बाकी आणि धावा बनवायच्या 28. अजूनपर्यंत 2 चेंडूमध्ये 28 धावा झालेल्या नाही आहेत. 29 धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडूमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेट इतिहासामध्ये 2 चेंडूमध्ये 29 धावा बनवल्या गेलेल्या नाही आहेत. सुंदर असा चेंडू कट केलेला आहे. आणि फलंदाज धावबाद. योगेश पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. समोर नवीन फलंदाज. एक चेंडू 29 धावा. उंचावर मारला चेंडू. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. चौकार. जाता जाता शेवट गोड येथे केलेला आहे फलंदाजाने. चौकार मारलेला आहे. आणि बादशाह 11 पिंपळगर संघ हा संघ या स्पर्धेमध्ये पुढच्या फेरीसाठी पात्र झालेला आहे. अभिनंदन बादशाह 11 पिंपळघर. यानंतर होणारा सामना आहे गावदेवी पूर्णा वर्सेस जरीमरी आलिमघर. आणि या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी करणारा पवन. पवन इज द मॅन ऑफ द मॅच. पवन यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. अष्टपैलू कामगिरी केली. संघाला विजय मिळवून दिला. खूप खूप अभिनंदन बादशाह 11 पिंपळघर. यानंतर होणारा सामना आहे जरीमरी आलिमघर वर्सेस गावदेवी पूर्णा. जरीमरी आलिमघर संघाने नाणेफेक जिंकली.